तर नमस्कार मंडळी, मी कोकणी विनाश या चॅनलवरती तुमचा पुन्हा एकदा स्वागत असा. बरेच दिवसांनी व्हिडिओ बनवतोय, वेळ भेटत नाही जरा, म्हणजे मोबाईल जरा साथ देत नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ मी टाकले नव्हते पेजवरती. तर मंडळी आजचं व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी चुनवरे गावातील पालकरवाडीमध्ये गेलो होतो. तर मंडळी माका दोन मित्र भेटले असे थंय, सोम आणि हर्ष, आणि एक काका पण भेटले. तर त्यांनी असे बावडे दाखवले आहेत ना, म्हणजे विहिरी, ते पांडवकालीन होत. तर मंडळी तुमका आम्ही विहिरी दाखवतोय. तर तुम्ही याच्या आधी कसे बघितलास की नाही ते नक्की कमेंट करू सांगा. तर चला तुमका दाखवते. तर मंडळींनो हे बघा, ही अशा प्रकारे बावडे असा आहे बघा. ह्यो पूर्ण कट्टो असा आणि एवढी जो आयत आकृती दिसता तेवढ्या ह्याच्यातच ही बावडी असा ही बघा. आणि खूप खोल पण हा बावडीचो आकार बघा कसा. तर ह्यो माझा मित्र सांगता 80 फूट बावडी हा. बावडी कशी असेल. तर म्हणजे आपल्या ते काका भेटले, ते काका या बावडीचा इतिहास काय सांगतात तर त्या काकांच्या तोंडून आपण ऐकूया. तर यावाच. तर मंडळी हे आपले काका असतात. तर काकांनो या बावड्यांचा इतिहास सांगा जरा. बावडी पूर्वजी का आमच्या पिढीच्या अगोदरपासून वडिलांच्या पिढीपासून म्हणजे ही पांडवकालिक पांडवकालिक असल्यामुळे ब्राह्मणस्थळी आमच्याकडे शिवाशिवीच्या बायका इथे येत नाही. त्याच्यामुळे अडचणीचा विडचणीचा असला तर येणच नाही. एका वर्षातून सिद्धीकरण होत आहे. हनुमंताच्या जयंतीच्या टायमाला. तर अशी विहिरी किती आहे तुमच्या म्हणजे? आमच्याकडे 2 आहे. काका या विहिरीचा पाणी पितास की नाही तुम्ही? आम्ही रोज 1 दूध तरी पाणी पिणार. आपल्या वाडीतील ग्रामस्थ 1 दूध तरी पाणी घेऊन जाणार. म्हणजे दर एका नेऊकच लागतं आम्हाला. ही प्रथा, पूर्वजिक प्रथा. विहिरीचं पाणी नेल्यानंतर आपल्याकडे काय शुद्धीकरण होतं अशी प्रथा आमच्याकडे. त्याच्यामुळे हे वाडीचं म्हणजे आम्ही आमच्याकडे पाणी कमी होणार नाही. विहिरीचं पाणी आम्ही नेल्यानंतर आमचं बोरविलचं पाणी, कुठचंही पाणी म्हणजे काय कमीच पाणी कधी पडणार नाही या विहिरीचा पाणी पिला तर. तर काका धन्यवाद. असं काकाने सांगितलं, तुम्ही तर ऐकलं असेल. तर म्हणजे व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा, सबस्क्राईब करून विसरू नको. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय मंडळी.